जय राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे। रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने। रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने। विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी। तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। सर्व सुखा त्यागर बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर। सर्व सुखा त्यागर बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर। तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। राहो आता हेचे ध्यान, राहो राहो आता हेचे ध्यान। डोळा मन लंपट, डोळा मन लंपट। राहो आता हेचे ध्यान, राहो आता हेचे ध्यान। डोळा मन लंपट, डोळा मन लंपट।
कोंड कोंडून धरिना दिवे कोंड कोंडून धरिना दिवे देह भावे पूजेना देह भावे पूजेना होईल येणे कळसालेल होईल येणे कळसाले श्रावले अंतरे श्रावले अंतरे कोंड कोंडून धरिना दिवे कोंड कोंडून धरिना दिवे देह भावे पूजिन देह भावे पूजिन ए तुका मने गोजिरिया तुका मने गोजिरिया विठोबा पाया पडो जा विठोबा पाया पडो जा तुका मने गोजिरिया तुका मने गोजिरिया विठोबा पाया पडो जा विठोबा पाया पडो जा कोंड कोंडून धरिना दिवे कोंड कोंडून धरिना दिवे देह भावे पूजेन देह भावे पूजेन विठोबार कुमारी जय जय विठोबा कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी चला चला चल कर हाँ जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी हाँ 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 जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी पतित पावना दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा पतित पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण तुझे
रूप माझे मने राहो नाम जपोवाने राहो नाम जपोवाने राहो नाम जपोवाने ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका तुझे रूप माझे मने राहो नाम जपोवाने राहो नाम जपोवाने राहो नाम जपोवाने आज वेच आज वा तुका म्हणे देव देवा म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवा आज वेच आज वा तुका म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवा तुका म्हणे देव देवा तुझे रूप माझे मने राहो नाम जपोवाने राहो नाम जपोवाने राहो नाम जपोवाने रो पार कुमाए जय 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 विठोबार कुमाए जय जय विठोबार कुमाए जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाए जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमार जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार हरि थोड़ा ठोका
कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे थोड़ा हाँ जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हाँ हाँ सब जय जय राम कृष्ण हरे जय जय हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे हो रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडे मनोने विठ्ठले आवडे मनोने विठ्ठले आवडे मनोने विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर
सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरते पुरते धन सरते पुरते धन वित्ते सरते पुरते धन वित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तुका मने देवा त्यांची केले पावे सेवा त्यांची केले पावे सेवा त्यांची केले पावे सेवा तुका मने देवा त्यांचे केले पावे त्यांचे केले पावे सेवा त्यांचे केले पावे सेवा
ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. आवडता देव, अखंडित 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 प्रेम भाव. कुमारी जय चला 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 चला. हाँ जय जय ठोबार कुमार, जय 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 ठोबार, जय जय ठोबार कुमार, जय जय ठोबार कुमार, जय जय ठोबार कुमार, जय जय ठोबार ठोबार कुमार. हो बोला बोला. पवित्र सोवाली, पवित्र सोवाली, पवित्र सोवाली, पवित्र सोवाली. एकतीच भो मंडळे, एकतीच मंडळी, ज्यांचा आवडता देव, आवडता देव. पवित्र सोवली, पवित्र सोवली.
पवित्र सोवाळी हे काय त्याला काय एकतेच भो मंडळे एकती भूमंडळी ज्यांचा आवडता देव आवडता देव ज्यांचा अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी
सोवळी एक तीर्थ भूमंडळी एक तीर्थ भूमंडळी एक तीर्थ भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणाश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो कालकौतूहाळ नमो चक्रचालका गोपाळ नमो विश्वप्रतिपाळा प्रभञ्जना नमो शिवशिवेशा नमो शिवादिविश्वेशा नमो रूपा अष्टादिशा व्यापका नारायण नमो सकलगर्भोद्भवा नमो चित्तचालका भावा नमो विष्णुमूर्तिदेवादिदेवा श्रीविठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दासतुका सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाचे अद्यदेवत असलेल्या पंढरायाला तुकोबरायांनी प्रथम नमन सांगितले आहे ते करून दुसरे चरणा संताचिया दुसरं नमन ज्ञानोबरायांना तुकोबरायांना गुरुवर्य दादासाहेबांना दुसरं नमन जे आहे ते करून आजची जी सेवा आहे ती सद्गुरू दादांची होय दादांच्या चरणी अत्यंतिक विनम्रतेनं आणखी नसणार नतमस्तक होऊन ज्ञानोबरायांच्या चरणी आणखी नसणार नतमस्तक होऊन दंडवत 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 तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी दंडवत 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 तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी दंडवत दंडवत तुमच्या संत चरणासी महात्मे आणखी नसणारे सांगतात की बाबा संत चरणावरती आणखी नसणार दंडवत करून सेवा जी आहे ती सद्गुरू दादांची होय दादांच्या सेवेस आपण आणखी नसणार आरंभ करू पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेकरता घेतलेल्या अभंगातून महात्म्याच्या काही लक्षणाधिकाच्या संबंधामध्ये विषय आपल्या समोर मांडत आहेत. वेगळ्या वेगळ्या अभंगाच्या ठिकाणी अनेक वेगळ्या वेगळ्या विषयाच्या संबंधामध्ये तुकोबाराय महात्म्याचे लक्षण आणखी नसणाऱ्या जगाच्या समोर ठेवण्याचं काम करतायत. अनेक कारण आहेत की बाबा महात्म्याच्याच लक्षणाधिकाच्या संबंधामध्ये तुकोबाराय का बोलतात. बोलत असताना काही तुकोबारायांचे आणखी नसणारे शास्त्रीय विचार पण आहेत ह्याच्यामध्ये. लक्षणं सांगत असताना लक्षणं दोन पद्धतीचे सांगितले जातात. आपण गेल्या वर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणाचा विचार केला बरं का. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ हा अभंग होता आणि त्या संबंधामध्ये वेगळ्या पद्धतीच्या आणखी नसणाऱ्या लक्षणांचा विचार केला. आत्ताच्या अभंगामध्ये आणखी नसणारे तुकोबाराय अजूनही काही वेगळ्या लक्षणाधिकाचे आणखी नसणारा विचार आपल्या समोर ठेवतात, वाचकांच्या समोर ठेवतात, अभ्यासकांच्या समोर ठेवतायत. लक्षणं कोणचे कोणचे बाबा तर आणखी नसणाऱ्या महात्म्याच्या ह्या अभंगाच्या संबंधामध्ये तुकोबारायांना आणखी नसणारं बोलायचं आहे जहल लक्षण आणि अजहल लक्षणाच्या संबंधामध्ये बरं का. जहल लक्षणं सांगायची आहेत आणि अजहल लक्षणही सांगायची आहेत. लक्षणाधिकाचा अभ्यास जोपर्यंत पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत महात्म्याची अनुभूती आणखी नसणारे आपल्याला प्राप्त होत नाही बरं का. महात्म्याची अनुभूती आपल्याला प्राप्त होत नाही. महात्मा नित्य जवळ आहे पण अनुभूती नाही ना त्याची. त्याला ओळखण्याची आणखी नसणारी दृष्टी नाही. त्याला ओळखण्याच्या दृष्टी आणखी नसणारा प्राप्त करून देण्याकरताच म्हणून तुकोबाराय आणखी नसणाऱ्या ह्या अभंगामध्ये काही विचार आपले आणखी नसणाऱ्या जगाच्या समोर ठेवत आहेत. आपल्याला वाटतं की बाबा असं आणखी नसणारं बोलण्याचं कारण काय तुकोबारायांचा. वेगळ्या वेगळ्या संबंधामध्ये वेगळे वेगळे लक्षण आणखी नसणारे महात्म्याचे मांडण्याचं कारण काय तर त्याला कारण असं आहे बरं का. कारण असं आहे की संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. हा पहिला मुद्दा. संतांच्या शिवाय म्हणून असं आणखी नसणारे भगवंताची अनुभूती नाही. मी परवा बोलून गेलो परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानाचा विचार सांगत असताना थोडंसं त्याचा स्पर्श करून गेलो बरं का. परत त्याची कधीतरी पुनरावृत्ती करू आपण. अपरोक्ष ज्ञान आणखी नसणार आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं जर असेल परमात्म स्वरूपाचा ब्रह्मस्वरूपाचा तर त्याकरता आणखी नसणारं बरं का संत हे माध्यम लागतातच. संत हे माध्यम लागतातच बरं का. देवाची आणखी नसणारा विचार काय तुकोबारायांना माहीत नव्हतं का. माहीत होतं तरी सुद्धा आणखी नसणारे तुकोबाराय बरं का संतांना विचारतात की बाबा सांगा त्या ब्रह्माच्या ठिकाणी आणखी नसणार आहे बरं का जाण्याचे ते मार्ग सांगा आम्हाला. नव्हे एवढंच नव्हे तर आणखी नसणार त्या ब्रह्मप्राप्तीचा आणखी नसणारा विचारही तुम्ही आणखी नसणार आमच्या समोर मांडा असं आणखी नसणारं विचारतात. कुणाला थोड्या वेगळ्या पद्धतीच्या संतांना विचारतात. थोडं वेगळं. संतच आहेत. मी संत म्हणतो त्यांना. अत्यंत जबाबदारीपूर्वक शब्द वापरतो बरं का. मी संत म्हणतो त्यांना बरं का. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शोभता मज दावाव्या शोभता मज दावाव्या शोभता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शोभता मज दावाव्या शोभता. शोभता
मज दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा सुभटा म्हणून असं आणखी नसणाऱ्या महात्म्याला त्या संतांना संबोधन केलेलं आहे. आणखी नसणारं त्यांना विचारलं की बाबा सांगा, त्या मार्ग सांगा आम्हाला, बरं का. का तर मार्ग तरी बहुत मार्ग आहेत तिथपर्यंत जाण्याचे, पण ज्या मार्गाचा अवलंबन म्हणून असं आणखी नसणारा ज्या संतांनी केलेला आहे, बरं का, ते मार्ग आम्हाला आणखी नसणारं पाहिजेल आहेत. का तर त्याच मार्गानं आणखी नसणारी अपरोक्षानुभूती साध्य आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाट. अरे कोणची वाट? मान्य आहे, याची वाट मान्य आहे, आम्हाला मान्य आहे, पण वाट तरी आणखी नसणारी कळली पाहिजे ना. हां, मला ते प्रमाण सांगता येतील मला, बरं का, आत्ता नको मला ते प्रमाण. चला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेनी मान्य आहे, सगळं काही मान्य. पंढरपूरवरनं निघाल्यानंतरनं बरं का याची वाटे कोणचं मार्ग कळला पाहिजे, कळलं पाहिजे. जोपर्यंत म्हणून असं की नसणार ती मार्ग समजत नाही, बरं का, जाण्याचा विचार समजत नाही, तोपर्यंत म्हणून असं की नसणारी भगवंताची अपरोक्षानुभूती साध्य नाही, बरं का, साध्य नाही. काय आहे, अनेकांना म्हणून असं की नसणार परमात्मा प्राप्त होता, बरं का. आपल्या पंढरपूरचे बरं का अत्यंत लाडके भक्त असणारे नामदेव भगवंताला म्हणजे नामदेवाला परमात्मा प्राप्ती, बरं का, पण परोक्ष ज्ञान होतं भगवंताचं, एवढं लक्षात ठेवा. परोक्ष ज्ञान होतं, अपरोक्ष नव्हतं. भगवत प्राप्ती होती. देवाला बोलवावं नामदेवाने, बरं का, देवाला बोलवावा, देवाला आणखी नसणार हाक मारावा नामदेवानं. जीविबा सगुणा सख्या हरी कालविले दहीभात मेळविले लवणा सख्या हरी. जीविबा सगुणा सख्या हरी. हाक मारल्याबरोबर यावं, हो, हाक मारल्याबरोबर यावं, देव यावा. आणि देवाने आणखी नसणारा नुसतं जेवायचं नाही, देवाने आणखी नसणारं ते जेवण्याचं जे दहीभाताचं जे ताट जे होतं, तुमच्या माहिती करता सांगतो, आजही म्हणून संध्याकाळच्या दुपारतीला दहीभाताचाच नैवेद्य आहे भगवंताला. एवढ्या आणखी नसणारा 1200 शतकापासून ते आत्तापर्यंत संध्याकाळच्या नैवेद्यामध्ये भगवंताला दहीभाताचाच नैवेद्य आहे. 7 वाजता 6:45 जे दुपारतीमध्ये जे नैवेद्य दाखवलं जातं ते दहीभाताच आहे. त्याकरता देवानी यावा. आल्यानंतर आणखी नसणारा देवानी नुसतं जेवायचं नाही, देवाने आणखी नसणारा नामदेवाला मांडीवर घ्यावा. अधिकार केवढा मोठा विचार करा. नामदेवाला मांडीवर घ्यावा, मांडीवर घ्यावं. आणखी नसणार आपल्या अंगावरच्या उपवस्त्रानं आणखी नसणारा नामदेवाचा मुख पुसावा, मुख पुसावा. आणखी नसणारा त्याला विचारावं नामदेवाला की नामदेवा मला काय उशीर झाला का रे यायला? नामदेवाने सांगावं नाही देवा, बरोबर आलात तुम्ही, वेळेवर आलात. मग म्हणून असं आणखी नसणारा भगवंताने नामदेवाच्या हातून जेवावं. नैवेद्य हातीचा, मूर्ती जीवी हातीचा. कुणाच्या हातीचा? संताच्या हातीचा, नामदेवाच्या हातीचा. संताचा लोहे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती दे, नैवेद्य हातीचा हातीचा मूर्ती देवे. लोहे हा सामान्य महिमा संता. लोहे हा सामान्य महिमा संताचा.
नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हा तिचा मूर्तीजीवी. बरं का, निळोबरायांनी वर्णन केलं की आणखी नसणारा सामान्य महिमान नाही, हातीचा मूर्तीजीवी नैवेद्य. कुणाच्या हातीचा? नामदेवाच्या हातून परमात्मा आणखी नसणारा जेवत असत. नामदेवाच्या हातून राजा. केवढा मोठा अधिकार आहे, विचार करा. अधिकार केवढा मोठा. लहान नामदेव, नामदेवाला आणखी नसणारा अजून जगाचं ज्ञान नाही, भगवंताचं आणखी नसणारा काही ज्ञान नाही, पण असं असताना सुद्धा अधिकार मोठा. बरं का, आणि तो अधिकार संपन्नता आणखी नसणारा ह्या जन्मातला नसून, ह्या अवतारातला नसून, मागच्या आणखी नसणाऱ्या अवतारापासून. बरं का, ते साठत आलेली जी काय आणखी नसणारा पुण्याचा विचार जो होता आणि त्याचा नसणारा अधिकार तो प्राप्त झालेला. आणि त्या संबंधामध्ये नामदेवाच्या हातून असं आणखी नसणारा परमात्मा पंढरीनाथ जेवत असत. अधिकार मोठा. असं असतानाही वाल्मिक महाराज, बरं का, असं असतानाही तेरला गेले, संत मेळा भरला आणि तिथे आणखी नसणारा कच्चे ठरले. गौरव काकांनी कच्चं ठरवलं. काय केलं? गौरव काकांनी कच्चं ठरवलं. सर्वांना माहिती असणारा विचार आहे, मी जास्त पातळ करत बसत नाही. विचारलं आणखी नसणारा, का बाबा का कच्चं ठरवलं? परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आहे ना मला, मग असं असताना आणखी नसणारा मला कच्चं का ठरवलं तुम्ही? तर त्याच्याकरता आणखी नसणारं, बरं का, संत मेळ्यामध्ये गौरव काकांनी सांगितलं, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आहे खरं आहे, पण गुरुमुखातून नाही आहे. बरं का, अपरोक्ष ज्ञानाचा आणखी नसणारा त्या ठिकाणी अभाव आहे. बरं, जोपर्यंत म्हणून असं आणखी नसणारा परमात्मा स्वरूपाची अनुभूती, बरं का, गुरुमुखातून असं आणखी नसणारं होत नाही. किंबहुना, बरं का, किंबहुना नाथराय सांगतात त्याप्रमाणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आणखी नसणारा परमात्मा कोण आहे याचं सखोल ज्ञान आणखी नसणारं जगाला प्राप्त होत नाही. म्हणून असं आणखी नसणारं तुकोबारायांना लक्षणं जगाच्या समोर ठेवावे लागतात. नाथराय बोलून गेले, डोळा घालून अंजन घेऊन गेले मजरा उळीवो, विटेवरी जगदंबा एका एकी नयनी देखलीवो, मनोभाव वरदळ वृत्ती देहाची खुंटलीवो, एका जनार्दनी भले द्वैत हरपले, ऐक्य संचले जन्म मरणाचा पटफाट लावो, जय जगदंबे पूर्ण कदंबे जय उद्भोदे देह तुझा अर्पिला, तुझं म्या फुलवारा बांधिलावो. बरं का, नाथराय आणखी नसणारा सांगतात की बाबा त्या महात्म्याने आणखी नसणारा आम्हाला नेलं, तिथपर्यंत नेलं, हाताला धरून नेलं, नुसतं नेलं नाही, घेऊन गेले मज रावळीवो, रावळाला नेलं. विटेवरी जगदंबा एका एक नयनी देखलीवो, त्या विटेवरती असणारी ती जगदंबा, बरं का, ती अंबा आणखी नसणारी परमात्मा स्वरूपाची आणखी नसणारा अनुभूती करून दिली, घडवून दिली. तिलाच म्हणून असं आणखी नसणारा अंबा असं बोललेलं आहे. अनेक महात्म्यांनी बोलले, ज्ञानोबराय सुद्धा बोलतात, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, हा तू सावळी सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा,
पंढरपूर राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुणी विठाई वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी उजळ कुळ दीपा बोध करी सोपाय उलवलाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा पंढरपूर राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुणी विठाई वरुणी विठ सच्चिदानंद अंबाबाई हो उजळ कुळ दीपा बोध करी सोपा येऊन लवलाही येऊन लव सच्चिदानंद अंबाबाई ज्ञानोबरांनी परमात्म स्वरूपाच्या संबंधामध्ये तिला अंबा आणखी नसणार म्हणून अभिव्यक्ती केलेली आपल्याला पाहायला सापडतो विषय. तुझा देवहारा मांडलेला हो करी कृपा चौकासनी कळस ठेविला हो करी कृपा ज्ञान गादी दिली बैसावया हो करी कृपा वरी प्रेम चांदवा दिला हो करी कृपा काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार त्याचे फळ पार सर्व सुख देई सर्व सुख देई. बर का शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा नाचता ती प्रेमे कल्लोळी हो करी कृपा उदो उदो शब्दारोळी हो करी कृपा. पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा बाप रखुमा देवी वरू सुख सागरू त्याला नमस्कारू सर्व सुख देई सर्व सुख देई. ज्ञानोबा फार सुंदर वर्णन करून सांगतायत त्या भगवतीला आणखी नसणारा त्या जगदंबेला आणखी नसणारा काय ज्ञानोबा आणखी नसणारा विठ्ठलही आणखी नसणारा मानले आणखीन निर्गुणही बोलले सगुणही बोलले आणि अंबाही बोलले. तुकोबारा सुद्धा बोलतात. माझ्या पदरचं बोलत नाही मी तुमच्या समोर अक्षर ठेवतो तुकोबारांचा. तुकोबारा सुद्धा आणखी नसणारा त्या परमात्मा पंढरीनाथाला आणखी नसणारा जगदंबा आणखी नसणारा अशा संबंधानं आणखी त्या ठिकाणी बरं का विषय वापरता शब्द वापरून सांगतायत थोडा वेगळ्या पद्धतीमध्ये. हे मोठे आश्चर्य वाटत असे हे देवाचे म्हणून देवी अनादर देवाचे म्हणून देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे. देवाचे म्हणून देवी अनादर आपण देवाचं म्हणायचं आणि देवीची अनादरा करायची म्हणे असं करणं योग्य नाही असं तुकोबारांचं म्हणणं आहे. देवी म्हणजे भगवती म्हणजे आणखी नसणारा तीच आहे. भारतेश्वरी म्हणजे तीच भगवती तीच अंबा तीच परमात्मा पंढरीनाथ ही तीच दुसरं कुणीच नाही आम्हाला. बरं का आता विषय पडतो असं का भगवंतालाच आणखी नसणारं हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये का संबोधन केले असं विषय पडतो. मी त्याचं उत्तर आणखी नसणारं 2-3 दिवसानं देईन म्हणे आत्ता नको सध्याला तो विषय. माझा विचार एवढाच चाललाय की महात्मे जोपर्यंत आणखी नसणारा हाताला धरून बरं का हाताला धरून आणखी नसणारा घेऊन जात नाहीत कसं पंते हाती धरली पाठी अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. बर का बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली याप्रमाणे आणखी नसणारा त्या साधकाची चाली ओळखून बर का महात्मा आपल्याला आणखी नसणारा त्या भगवती आणखी नसणारापर्यंत भगवंतापर्यंत घेऊन जातो तिथपर्यंत पोहोचवतो. आणखीन त्या भगवंताची आणखी नसणारी अपरोक्ष अनुभूती घडवून देतो. ती अनुभूती म्हणजे अपरोक्ष ज्ञान परमात्मा स्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं. बरं का आमचे दत्तोपंत महाराज आणखी नसणारं थोडंसं विनोदानं आणखी नसणारं म्हणायची जाताना म्हणे अंजन घातलं जातं डोळा घालून अंजन घेऊन नाही का आमचे महाराज म्हणायचे आणखी नसणारं ते अंजन अमृतांजन होतं का म्हणायचं अमृतांजन होतं का झंडूबाम होतं कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ
त्रिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला स्वज्वळ बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनाचा दयाळ असो कृष्णांजन नावाचं अंजन ते आणखी नसणाऱ्या डोळ्यामध्ये घालून तो महात्मा आणखी नसणारा तिथपर्यंत घेऊन जातो आणि त्याकरता आणखी नसणारी महात्म्याची अपरोक्षानुभूती होणं अत्यंतिक गरजेची गोष्ट आहे. परोक्ष ज्ञानाच्या संबंधामध्ये आणखी नसणारा नामदेवराव एवढे जवळचे असतानाही एवढे लहान असतानाही बरं का भगवंताची आणखी नसणारा नित्य अनुभूती असताना नित्य आणखी नसणारा सान्निध्य असताना नामदेवाला मोठेपणी आणखी नसणारा गुरुमुखातून ते आणखी नसणारा विचार ग्राह्य करून घेण्याकरता विसोबा खेचरांकडे जावं लागलं. विसोबा खेचरांकडे आणखी नसणारा त्या ठिकाणी जावं लागलं बरं का. आणि त्यांनी उपदेश केल्यानंतर जो आणखी नसणारा प्राप्त झाला जे ज्ञान भगवंताचं ज्ञान ते म्हणजे अपरोक्ष ज्ञान. लहानच आहेत पण लहानपणापासून मोठे होजेपर्यंत आणखी नसणारा नामदेवाला वाट पाहत राहावी लागली. परोक्ष ज्ञान होतं मान्य आहे, परमात्मा स्वरूपाची नित्य अनुभूती होती, नित्य आणखी नसणारा सान्निध्य होता भगवंताची, पण असं असतानाही बरं का तिथपर्यंत वाट पाहावी लागली. पण त्याच्या विरुद्धामध्ये एक विचार सांगतो तुम्हाला. विरुद्धामध्ये काहींना आणखी नसणारा गर्भामध्ये आणखी नसणारा काय झाला उपदेश झाला. गर्भामध्येच उपदेश झाला. गर्भामध्ये असताना बरं का प्रल्हादाला गर्भावस्थेमध्ये असताना उपदेश. तपश्चर्याला गेले कुठं नाही, कुठं डोंगरावर गेले नाही, कुठं काही केलं काही नाही. गर्भावस्थेमध्ये असताना नारदाच्या घरी आणखी नसणारं त्यांचं लालन पालन पोषण झालेलं असल्यामुळे तिथं आणखी नसणारा गर्भात उपदेश झाला. गर्भामध्ये आणखी नसणारं त्या चतुर्भुज मूर्तीचं आणखी नसणारं दर्शन घडवून दिलं नारदानी. का तर माहीत होतं पुढं काय काय होणार आहे तो विषय. त्रिकालज्ञानी अशी आणखी नसणारा नारद असल्यामुळे त्याने आणखी नसणारं त्यांना गर्भावस्थेमध्येच परमात्म स्वरूपाचं आणखी नसणारा अपरोक्ष ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करून दिला. आणि त्यामुळे विषय असा झाला बरं का हिरण्यकश्यपाचा अत्याचार शिगीला पोचल्यानंतरनं बरं का ज्या वेळेला ब्रह्म आणखी नसणाऱ्या त्या नारसिंह अवतारामध्ये प्रगट झाले. प्रगट होत असताना सुद्धा कसं झाले म्हणे प्रगट झाले ते युद्ध खेळलं आणखी नसणारा त्या हिरण्यकश्यपाचा पोट फाडला, नखानं फाडला. सगळ्यांना माहीत आहे विषय. तुकोबर आहे थोड्या वेगळ्या अभंगामध्ये आणखी नसणाऱ्या वेगळ्या संबंधामध्ये तो विषय सांगतात. हिंदुस्थानी अभंग बरं का स्तंभ फोड पेट चिरिया कश्यपका. बरं का स्तंभ फोडला. स्तंभी अवतार धरियला नाथराय स्तंभी अवतार धरियला बरं का भक्त रक्षिला प्रल्हाद नाथराय बोलतात. स्तंभामध्ये अवतार धारण केला. स्तंभ फोडल्याबरोबर प्रगट झालेले आणखी नसणारं त्या भगवंताने त्या हिरण्यकश्यपाबरोबर युद्ध झालं. युद्धामध्ये आणखी नसणारं त्याला हरवलं. त्याला आणखी नसणारं पोट फाडला. एवढंच नव्हे तर त्या पोटातल्या आतड्यांची माळ करून आपल्या गळ्यामध्ये घालून घेतली भगवंताने. माळ गळ्यामध्ये घालून घेतली. नखाची दाह उठली. तुम्ही म्हणताल असं का बाबा दाह का उठली तर त्याला कारण असं होतं नखामध्ये आणखी नसणारं ते पोटामधलं विष नखाला लागलेलं होतं. पोटामधलं विष जे होतं ते नखाला लागलेलं आणि त्याच्यामुळं त्या विषाला नख लागल्यामुळे नखाची दाह उठली. काय करावं काही करून ती काय दाह शांत होईना. गार पाण्यामध्ये ठेवलं हे केलं अनेक उपाय केले काही शांत होईना. शेवटी आणखी नसणारं बरं का उंबराचं झाड माहीत आहे ना. उंबराचं झाड खूप शीतळ आहे. ज्याला उष्णता झालेली आहे बरं का आयुर्वेदाने सांगितलं की बाबा उंबराच्या झाडाच्या मुळाचं पाणी प्यावं. उंबराच्या झाडाचं मुळाचं पाणी मिळतं आजही मिळतं. कवठेकरची जावा उंबराच्या झाडाचं पाणी द्या म्हटल्यानंतरनं एवढी एक बाटली मिळते त्याच्यामध्ये ते पाणी उपलब्ध होतं तुम्हाला. उंबराच्या झाडातले आणखी नसणारे ते उंबराचे जे फळं जे असतात ते फळं काढले आणि त्या फळांमध्ये म्हणून असं आणखी नसणार आपले नख रुतवले. कोणी नारसिंह अवतारातल्या त्या भगवंताने फळांमध्ये तो आणखी नसणारा नख रुतवले आणि त्या संबंधानं आणखी नसणारा दाह शांत झाली. नखांची दाह शांत झाली. म्हणून उंबराच्या झाडाला बरं का ब्रह्मस्पर्श झालेले असल्यामुळे तेवढं महत्त्व आहे.
भगवंताचा स्पर्श झालेला आहे. एक अवतारांमध्ये नाही, 2-2 अवतारामध्ये उमराच्या झाडाला स्पर्श आहे भगवंताचा. असो, परत मी कधीतरी सांगेन. माझा विचार चालू आहे, नखाची दाह शांत झाली पण मनाची दाह काय शांत होईना. महाराज आणखी नसणाऱ्या त्या ज्या क्रोधामध्ये अवतीर्ण झाले होते, ज्या क्रोधातनं आणखी नसणाऱ्या त्या स्तंभामधून बाहेर पडले होते, तोच राग अजून मनामध्ये होता. त्याला मारून टाकलं तरी तो राग काय अजून शांत झाला नव्हता महाराजांच्या मनातला. गुर 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 करत इकडून 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 फेऱ्या मारत होते महाराज. अनेकांनी आणखी नसणारा समोर जाऊन त्यांचे राग शांत करण्याचा प्रयत्न केला पण काही नाही, विषय काही आणखी नसणारा फायदा झाला नाही. ब्रह्मदेवाला बोलवलं गेलं का तर ब्रह्मदेव मुलगा आहे त्यांचा. ब्रह्मदेवाला बोलवलं, मुलगा बघितल्यानंतर आणखी नसणारा शांत होतात म्हणाले, नाही का, वडील शांत होतात मुलगा बघितल्यानंतर. ब्रह्मदेवाला बोलवलं, ब्रह्मदेव आले, लांबूनच बघितलं, असं करून बघितलं, लांबून बघितलं, मला सांगितलं, म्हणले हे आमचे वडील नाही, आमचे वडील नाहीत, निघून गेले. महादेव तरी आलेच नाहीत. मग शेवटी काय करावं आता? शेवटी आणखी नसणारा त्यांचा राग शांत करण्याकरता लक्ष्मीचं पाचारण झालं. का तर पाय लक्ष्मीचे हाती, नाही का, तुकोबारा सुद्धा सांगतात, यावे काकुळती. बरं का, हा झाला एक विषय. व्यवहाराचा विषय सांगतो. व्यवहारातला किती जरी रागीट जरी असेल माणूस किती जरी रागीट जरी असेल तर स्वपत्नी पाहिल्याबरोबर राग शांत होतो लगेच. का तर इकडं ह्याच्यापेक्षा राग तिकडं आहे ना अजून. जास्त काय आणखी नसणारं गुरुगुरु करायला लागले मालक की पत्नी सांगत असते गप बसाव, लगे गप. म्हणून पत्नीचं पाचारण झालं. पत्नीनं पाहिलं, पत्नी पाहिली, लांबून पाहिली पत्नी. लक्ष्मी माता लांबून पाहती आहे, हिम्मत होईना जवळ जाण्याची. त्यावेळेला आणखी नसणारी लक्ष्मी म्हणती आहे आमचे मालक नाहीत हे. का तर आमच्या मालकाची अवस्था कशी आहे? शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम, ही अवस्था आहे माझ्या मालकाची. मग असं असताना एवढं रागानं आणखी नसणारं गुरुगुर करण्याची अवस्था अशी जर असेल तर हे आमचे मालकच नाहीत. शेवटी विचार पडला सगळ्यांना, ह्याचा राग शांत झाला पाहिजे, नाहीतर आणखी नसणारा सगळ्या त्रिभुवनाचा नाश होईल. म्हणून शेवटी आणखी नसणारा भक्ताला आणलं. कोणाला? प्रल्हादाला आणलं. उच्चारे नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारे तया सोडवे नरहरी तया सोडवे नरहरी उचलून घेतला कडिये वरी उचलून घेतला कडिये वरी भक्त सुखेने वाला भक्त सुखेने वाला नाम बरवे या बरवंत नाम बरवे नाम प्रल्हाद उच्चारी तया
सोडवी नरहरी दया सोडवी उचलून घेतला निवाला नाम बरविया बळवंत चोखट टाळी वाजवा बसलेले मंडळ टाळी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 देवा पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव
पवित्र सोवळे पवित्र सोवळे पवित्र पवित्र सोवळे ज्यांचा एकतीचा भूमंडळे एकतीचा भूमंडळे एकतीचा भूमंडळे ज्यांचा आवडता ज्यांचा आवडता देव वाह सोवळी एकतीच भूमंडळे एकतीच भूमंडळे ज्यांचा आवडता
श्रावण पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आपला विषय चालू होता की नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलोनी घेतला कडीयेवरी भक्ती सुख निवाला. बरं का, भगवंताने अनेक नसणारा प्रल्हादाला लांबून पाहिलं आणि पाहिलेल्याचा अनेक नसणार विचार असा घडला. देव अनेक नसणारे प्रल्हादाच्या जवळ गेले, त्याला कडेवर घेतलं, परत सिंहासनाच्या ठिकाणी आले, सिंहासनावर स्वतः बसले आणि आपल्या मांडीवरती प्रल्हादाला बसवलं आणि आपल्या उपवस्त्रानं आणखी नसणारा त्या प्रल्हादाचा मुख पुसलं. बरं का, मुख पुसलं, त्याच्या तोंडावरनं पाठीवरनं हात फिरवला, आनंद वाटला भगवंताला आणि विचारलं की बरा आहेस ना बाबा तू, मला यायला वेळ तरी झाला नाही ना. प्रल्हादाला विचारलं. प्रल्हादाने सांगितलं देवाला की देवा नाही, तुम्ही एकदम योग्य वेळेवरती आणखी नसणार उपस्थित झाला, तुम्हाला काही वेळ लागला नाही. बरं, काही हरकत नाही. देवाच्या प्रश्नाचं उत्तर प्रल्हादाने दिलं. आता पुढचं महत्त्वाचा विचार होता. पुढचा विचार आणखी नसणारा प्रल्हादाने विचारलं कोणाला, देवाला विचारलं की देवा म्हणजे सगळं खरं आहे, तुम्ही प्रगट झालात, वेळेवर आलात, प्रगट झाला, आमच्या वडिलाचं आणखी नसणारं, मी म्हणत नाही तुम्ही मारलं म्हणून, नव्हे, वडिलाचा उद्धार केला तुम्ही, वडिलाचा तुम्ही काय केलं, उद्धार केला, त्यांना आणखी नसणारा सायुज्यता मुक्ती तुम्ही प्राप्त करून दिली. तुमच्या हातून मरणाला जायचं म्हणजे आणखी नसणारी सायुज्यता मुक्ती प्राप्त होणं आहे, ती मुक्ती तुम्ही प्राप्त करून दिली. बरं, मग एवढं सगळं झाल्यानंतर तुमचा राग का शांत झाला नव्हता मला सांगा. काय, तुमचा राग का शांत झाला नव्हता मला सांगा, असं प्रल्हादाने भगवंताला प्रश्न विचारला. नरसिंह अवतारातल्या रूपातल्या त्या ब्रह्माला प्रश्न विचारलं. ब्रह्माला प्रश्न विचारल्यानंतर भगवंताने आणखी नसणारा सांगायला सुरुवात केली. देव म्हणतात की बाबा सगळं झालं, प्रगट झालो, तुझ्या वडिलाला मी मुक्ती दिली, सगळं ठीक आहे, पण एवढं सगळं झाल्यानंतर खूप काळापर्यंत तू मला नजरेस पडला नाहीस. प्रल्हादाला सांगतात, बरं देव सांगतात एवढं सगळं झालं पण एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये तू मला आणखी नसणारा नजरेस पडला नाहीस. बरं, मग काय, मग काही नाही, मला असं वाटायला लागलं की जे माझ्या मनामध्ये तुझ्या वडिलाच्या संबंधामध्ये जे भरलेला राग जो होता आणि त्या रागाच्या भरामध्ये तुझ्या वडिलाचं आणखी नसणारा मी मृत्यूचं सगळं काही तो खेळ करत असताना मला असं वाटलं की यदा कदाचित म्हणून असं आणखी नसणारा माझ्या हातून तुझंही कुठंतरी वध झाला असं मला वाटू लागलं.
आणि त्या संबंधामध्ये भरपूर वेळेपर्यंत तू नजरेस पडला नाहीस. मला ते आणखीन असणारा विचार असा झाला, ते पक्कच झालं की माझ्या हातून असं आणखीन असणारे एक घोर कृत्य घडलं, माझ्या हातून नको ते विचार घडला. काय घडलं बाबा? तर आणखीन असणारा प्रल्हादाचा माझ्या हातून वध झाला. का तर त्यावेळेला आणखीन असणारं मला काही कळत नव्हतं, एवढा मला प्रचंड राग आलेला होता. आणि त्या रागाच्या भरामध्ये माझ्या हातून असं काहीतरी आणखीन असणारं कृत्य घडलं असं मला आणखीन असणारं समजून मला वाईट वाटलं. आणि ज्या वेळेला तू नजरेस पडलास तर त्यावेळेला मला वाटलं की बाबा माझी काय हातून चूक घडली नाही, तुझं काय वध माझ्या हातून झाला नाही, ह्याचं आणखीन असणार मला पक्क विचार माझ्या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणून माझा राग शांत झाला. देवाने सांगितलं मला इतरांवरती राग येत नव्हता, मला माझ्यावर राग येत होता. माझ्या हातून आणखीन असणारा माझ्या भक्ताचा वध झाला म्हणून मला माझ्यावर राग येत होता, दुसऱ्यावरती राग नव्हता माझा. बरं का, फरक आहे. मी मगापासून ही दुसरी गोष्ट सांगतोय. पहिला विचार सांगितला, पहिलं आणखीन असणारा कथा सांगितली ते नामदेवाची, आणि आत्ता कथा सांगतोय ती आणखीन असणारी प्रल्हादाची. फरक आहे दोघांमध्ये. फरक काय बाबा? एक परोक्ष ज्ञान, दुसरं अपरोक्ष ज्ञान. ब्रह्मस्वरूपाची आणखीन असणारी बरं का, एक परोक्ष ज्ञानाचा विचार म्हणजे नामदेवाची आणखीन असणारी पूर्वजन्माची आपल्या पूर्वावस्थेची आणखीन असणारा विचार. आणखीन अपरोक्ष ज्ञानाचा विचाराच्या संबंधामध्ये विचार करत असताना हा प्रल्हादाचा विचार. बरं का, प्रल्हादाने आणखीन असणारा भगवंताला शांत केलं. दोघांची आणखीन असणारं अनेक काळापर्यंत आणखीन असणारं भरपूर वेळेपर्यंत बोलणं चालणं झालं. बरं का, प्रल्हादाने भगवंताची स्तुती केली. तदनंतर आणखीन असणारं राज्यावरती प्रल्हादाला बसवल्यानंतर राज्य कसं करावं हे भगवंताने प्रल्हादाला शिकवलं. बरं का, भगवंताने प्रल्हादाला शिकवलं. असं अनेक घटना आहेत आपल्याला पाहायला सापडतात. भगवंताने युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला आणखीन असणारा राज्यावरती बसवल्यानंतर सुद्धा बरं का स्वतः शिकवलं नाही. धर्मनीती आणखीन असणार राजनीती स्वतः शिकवली नाही, भीष्माकडून शिकायला लावली, भीष्माकडनं शिकवलं. परत कधीतरी मी बोलेन म्हणे तो विचार सगळा काही सार. बरं का, असे अनेक विचार आपल्याला पाहायला सापडतात. धर्मनीती राजनीती आणखीन असणारे स्वतः भगवंताने प्रल्हादाला शिकवलं. मनूला शिकवलं होतं पूर्वीच्या आणखीन असणाऱ्या चतुर्युगाच्या आरंभ कालामध्ये, ज्याला आणखीन असणारा ब्रह्मकल्प म्हणतो, तर त्यावेळेला आणखीन असणारा म्हणू आणखीन असणारा जो होता बरं का, तर त्या मनूला भगवंताने आणखीन असणारा मत्स्यरूपामध्ये येऊन बरं का राजनीती धर्मनीतीचा विचार मनूला आणखीन असणारा शिकवलेला विचार आपल्याला मत्स्यपुराणामध्ये आणखीन असणारा पाहायला सापडतो तो विषय. बरं का, असो माझा विचार चालू आहे की आणखीन असणारा भगवंताने त्याला राज्य कसं करावं, धर्मराज्य झालं पाहिजे. बरं का, सगळे राज्य करतात पण धर्मराज्य झाला पाहिजे. तो धर्मराज्य कसा असतो, राज्यकरणामध्ये धर्म कसा असावा, हा सर्व विचार आणखीन असणारा सांगितला. आनंद वाटला. मग तदनंतर आणखीन असणारा परमात्मा अंतर्धान झाले, आणखीन असणारा त्यांच्या त्या निजधामाला निघून गेले. माझा विषय सांगायचा एवढाच आहे की परोक्ष ज्ञानाच्या संबंधामध्ये आणखीन असणारा नामदेवाचा विचार जर आपण करत असू तर अपरोक्ष ज्ञानाच्या संबंधामध्ये प्रल्हादाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. बरं का, म्हणजे नामदेव सुद्धा आणखीन असणारे लहानपणापासूनच परमात्म्याचा भगवंताची आणखीन असणारी जवळीक होती, पण तरी सुद्धा बरं का भगवत स्वरूपाच्या ज्ञानाचा विचार करत असताना नामदेवापेक्षा प्रल्हाद मोठे आहेत. नामदेवापेक्षा प्रल्हाद मोठे भगवत स्वरूपाचा त्या अवस्थेचा विचार करत असताना, त्या अवस्थेचं बरं का, मी इतर सर्व काही विचार सांगत नाही आहे, मी त्या अवस्थेचा विचार करत असताना म्हणजे एखादा लेकरू परमार्थ करावा आणि त्यावेळेचा विचार करत असताना नामदेवापेक्षा प्रल्हाद मोठे. का तर अपरोक्ष ज्ञानाचा विचार त्यांच्या ठिकाणी पाहायला सापडतो. बरं का, त्याकरता आणखीन असणाऱ्या महात्मे बरं का वारंवार म्हणून असं आणखीन असणार आपल्याला बरं का भगवत स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देण्याकरता जे योग्य जे अशी आणखीन असणारे संत जे आहेत त्या संतांची ओळख करून देण्याकरता त्यांची लक्षणं वेगळ्या आणखीन असणार अभंगाच्या ठिकाणी आपल्याला सांगून आपल्या समोर असं आणखीन असणार ते विचार ठेवतात. संत कसे आहेत सांगतात. बरं का, महात्मे सांगतात की बाबा संत कसे आहेत. संत म्हणजे आणखीन असणारे काही वेगळे नाहीत. संत म्हणजे आणखीन असणारा प्रत्यक्षात परमात्म स्वरूपच आहेत. संत म्हणजे परमात्म स्वरूपच आहेत. देवभक्त तुची झालासी दोन्ही, देवभक्त तुचे झालासे दोन्ही,
वाढावया शोक भक्ती हे जनी वाढावया शोक भक्ती जडजीवा उद्धार व्हावया लागोले जडजीवा उद्धार व्हावया लागोले शरण तुका वंदे पाऊले दोने शरण तुकया वंदे पाऊले दोने शरण तुका वंदे पाऊले दोने देव जय पंढरी राया श्री पंढरी राया जय देव जय पंढरी राया श्री पंढरी राया देव भक्त तुझे झाला शे दोने झाला शिरोने देव भक्त तुझे झाला शिरोने भक्ती हे जनी वाढावया शोक भक्ती हे जनी जडजीवा उद्धार व्हावया लागोले जडजीवा उद्धार व्हावया लागोले शरण तुका वंदे पाऊले दोने शरण तुका वंदे पाऊले दोनी जय देव पंढरी राया श्री पंढरी राया जय देव जय पंढरी राया श्री पंढरी राया सांगा पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी सोवळे एकतीचा भूमंडळे एकतीचा भूमंडळे
त्यांचा भूमंडळे त्यांचा आवडता शाबास. पवित्र सोवळे टळवल हो पवित्र सोवळे पवित्र सोवळे एकतेच भूमंडळे एकतेच भूमंडळे एकतीच भूमंडळे ज्यांचा आवडता देव आवडता देव अखंडित नित प्रेम भाव अखंडित
अखंडित प्रेम फब्बा रखुमाई जय जय फब्बा रखुमाई जय जय फब्बा रखुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सावकाश 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आपला विषय चालू होता की संत कसे आहेत तर आणखीन असणारा देवभक्त तुची झाला सिदोनी वाढावया सुख भक्ती हे जनी जडजीव उद्धार व्हावया लागोनी शरण तुकया पावली दोनी. बरं का प्रत्यक्षात ब्रह्मस्वरूप असं आणखीन असणारे बरं का हे महात्म्य आहेत. प्रत्यक्षात ब्रह्मच आणखीन असणारा त्यांच्या रूपामध्ये अवतीर्ण झाला. अवतीर्ण होण्याच्या पाठीमागचा उद्देशच एवढा होता की भगवंताला भक्तिसुखाचा आनंद घ्यायचा होता. बरं का भक्तिसुखाचा आनंद घ्यायचा होता. भगवंतानी सगळी सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण झाल्याच्या पश्चात म्हणून भगवंतानी त्या सृष्टीकडे पाहिल्यानंतरनं देवाच्या लक्षात आलं की बाबा सगळं आणखी नसणारं जीवराशी मी 84 लक्ष योनी मी तयार केले खरे, पण ह्या 84 लक्ष योनीमध्ये आणखी नसणार मला एक अभाव पाहायला सापडतो. बरं का एक अभाव पाहायला सापडतो तो म्हणजे आणखी नसणार ह्याच्यामध्ये मला ओळखणारा जीवराशी कुणीच नाही. मला ओळखणारा आणखी नसणारा कुणीच नाही. दुःख वाटलं त्याला भगवंताला. सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे बरं का. सगळे आणखी नसणारा ब्रह्मांड निर्माण झाला. सगळं निर्माण झालं. मग भगवंताला दुःख वाटू लागलं की बाबा ह्या जगामध्ये आणखी नसणारा मला ओळखणारा कोणी नाही. ह्या जीवराशीमध्ये 84 लक्ष योनीमध्ये मला ओळखणारा जीव आणखी नसणारा कोणी दिसेना. बरं का दिसेना. म्हणून असं आणखी नसणारा ते
जाणून देण्याकरता स्वतः भक्तीचं आणखीन असणारा महिमान ह्या जगामध्ये प्रगट करून भक्तिसुखाचा स्वतःला आनंद घेऊन आणि भगवत दर्शनाचा आणखीन असणारा मार्ग मोकळं करण्याकरता म्हणून भगवंताने भक्ताच्या रूपामध्ये संताच्या रूपामध्ये अवतीर्ण झाला, संतांच्या रूपामध्ये अवतीर्ण झाला. मनुष्य होते, जीवराशी होते, सगळेच्या सगळा विचार होता. मान्य आहे मला, आहार निद्रा भयमैथून सर्व योनीशी समसमान, मान्य आहे, सगळं काही मान्य आहे. आहार बरं का, पंचदशीकार सांगतात आहार निद्रा भयमैथुनच, बरं का, मान्य आहे, सगळं काही, सगळ्या जीवराशीला सर्व काही समान आहे. पण मनुष्यदेहीचे ज्ञान, बरं का, मान्य आहे, ज्ञान आहे, खरं आहे, पण त्या ज्ञानाचा सूक्त उपयोग झाला पाहिजे. काय आहे, पेन दिलेला आहे हातामध्ये, बरं का, पेन दिलेला आहे हातामध्ये, कशा करता बाबा, पेनाचा उपयोग आहे लिहिण्याचं, लिखाण करण्याचा वापर करू शकतो आपण पेनाचा. ते सोडून जर आणखी नसणारा पेनानं, बरं का, पेड्याच्या पिशवीला भोक पाडायला, कानात खाजवायला आणि वापर जर होत जर असेल तर ते योग्य ज्ञान नाही, असं होतं, घडतं असं. तुम्हीच करता असं नाही, मी सुद्धा करतो. आपण अधिक काय सांगायचं तुम्हाला, आमच्या गुरुजीला सवय होती, त्यांना सर्दीचा त्रास होता जास्त गुरुजींना आमच्या. ते सर्दीचा त्रास असल्यामुळे की नाही, गुरुजी काय करायचे, हातामध्ये काय असेल ते कानात घालायचे, काय असेल ते, काय मिळू दे कानात घालायचे. आम्ही भागवत शिकत होतो गुरुजींकडं. भागवत शिकताना पहिले 8 दिवस 15 दिवस आणखी नसणार आम्ही बघितलं ते सगळं काम. भागवताची पोथी, एक पोथी त्यांच्याकडं आणि एक पोथी आमच्याकडं शिकत असताना. असंच असतं ना, शिक्षणाचा विषय कसा असतो, एक त्यांच्याकडं एक आपल्याकडं. ते श्लोक सांगायचे, आपण ते श्लोक वाचायचं, त्याचा अर्थ आणखी नसणारा समजून सांगायचे. हे सगळं असं क्रम चालू असताना काय व्हायचं, त्यांना जर आणखी नसणारा सर्दीमध्ये कान खाजू लागलं तर त्यांनी त्या पोथीचं बाजूचं आणखी नसणारा टोक जो असतो ते फाडायचं, भागवताचं, बरं का, भागवताचा टोक फाडायचा आणि त्याची सुरडी करायची आणि कानात घालायची. 8-15 दिवस मी बघितलं, बरं का, दर 2-4 पानानंतर एक पान फाडलेलं आहेच. मग आणखी असणारा आमचे दुसरे गुरुजी होते, त्यांना विचारलं, म्हणलं हे काय भानगड आहे. मग त्यांनी सांगितलं त्यांना सर्दीचा त्रास आहे. महाराज तुम्ही एवढं काम करा, हे असं सवय लागले ना, मग त्याच्याकरता असं करा, त्यांच्याकडे पोथीच देऊ नका. त्यांना तुम्ही श्लोक वाचून दाखवत जावा आणि मग सांगा की याचा अर्थ तुम्ही सांगा म्हणून सांगा, बरं का. मग मी तसं करू लागलो, त्यांना पोथीच द्यायची नाही, आपल्यापती एकच पोथी आणि मी वाचून सांगायचो अर्थ आपला श्लोक आणि त्यांनी मला अर्थ सांगायचा. असं क्रम आमचं सुरू झालं. म्हणजे विचार असा, ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा सूक्त वापर झाला पाहिजे, बरं का. जो स्वस्वरूपाचा विसरू तो अविद्या बोलीचे. आत्मस्वरूपाचा आणखी नसणारा, ज्याला जर आणखी नसणारा विसर जर पडत जर असेल तर त्यांच्याजवळ किती का ज्ञान असे नका, परदेशाला आणखी नसणारं काय PhD करून आलेलं असे नका, काही जरी केलेलं जरी असले तरी सुद्धा आणखी नसणारं ते ज्ञान सर्व खोटं ज्ञान आहे. मी बोलत नाही, बरं का, ज्ञानोबा सांगतात ते ज्ञान पैगा बरवे. कोणचं ज्ञान, ते ज्ञान, ते हा ही हे तो ती ते दर्शक सर्वनाम आहे, बरं का. ते ज्ञान पैगा बरवे. कोणचं ज्ञान बाबा, ते म्हणजे जे भगवत स्वरूपाकडे नेतं ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान बरवत ज्ञान आहे. अन्यथा इतर ज्ञान नाही का, आहे ना, आहे, बरं का. भगवंताच्या संबंधामध्ये आणखी नसणार उद्गार काढत असताना वेदाने तरी विषय सांगितला. उपनिषदामध्ये सुद्धा एक विषय येऊन जातो, बरं का. तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी, तो ज्ञानमय पण आहे आणि विज्ञानमय पण आहे. ज्ञानापासून विज्ञानाची उत्पत्ती आहे, बरं का, अन्यथा विज्ञानापासून ज्ञानाची नाही, बरं का. विज्ञान वेगळा, ज्ञान वेगळा. आत्ताचं विज्ञान म्हटलं की तुम्ही चंद्राकडे न्यायचं आणि मंगळाकडे न्यायचं, अरे हे विज्ञान नाही, बरं का. विज्ञान हा विषय वेगळा आहे, बरं का. तर भगवंताच्या ठिकाणी आणखी नसणारं, बरं का, जे ज्ञान जे आहे भगवंताकडे जे नेणारं आणखी नसणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान पैगा बरवे. अन्यथा इतर ज्ञानाला आम्ही मान्यता देत नाही असं विषय नाही, पण आमच्याकरता ते बरोबर नाही, बरं का. आमच्याकरता ते बरोबर नाही का, तर आम्ही आणखी नसणारं ज्या पंथावर निघालेलो आहोत तर त्या पंथावरती आणखी नसणारं आम्हाला जे पाहिजे आहे ते ज्ञान जर आम्हाला जर सापडत जर असेल तर ते ज्ञान पैगा बरवे, बरं का. जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीसी वगैरे वगैरे विषय पुढचा, बरं का, वगैरे विषय पुढचा. माझा विषय चालू आहे की आणखी नसणारं ते ज्ञान आणखी नसणारं कुठं जर प्राप्त जर होत जर असेल
तर ते ज्ञान आणखी नसणारा संतांपाशी प्राप्त होतो. म्हणून तरी आणखी नसणारा बरं का, म्हणून तरी संतांची निर्मिती भगवंतांनी स्वतः केली, म्हणून संतांची निर्मिती स्वतः केली. पण निर्मिती करत असताना परमात्मा खूप खिलाडी आहे, खूप खिलाडी आहे बरं का. म्हणून तरी देवाला आणखी नसणारा स्पष्टपणे सांगून गेले. महात्मे सांगतात, चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. चतुर आहे बरं का, हां बरं का, परमात्मा चतुर आहे. किती चतुर बाबा आहे. संतांचं निर्मिती करत असताना काय आहे, एक विषय सांगून जातो, हे माहीत असावं पहिल्यांदा. हे भक्त संत महात्मा हा जो शब्द आहे की नाही, हा जो शब्द आहे की नाही, हे शब्द समूहवाचक शब्द आहेत बरं का. व्याकरणामध्ये हे शब्द समूहवाचक आहेत. अन्यथा म्हणून असं आणखी नसणारं भक्त संत महात्मा हा आणखी नसणारा व्यक्तिवाचक व्यक्तिप्रधान असे शब्द नाही आहेत, हे समूहवाचक शब्द आहेत. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, उदाहरण सांगतो. आपण इथं मगाशी प्रवेश करत होतो, त्या हैबतराव बाबांच्या पायरीपाशी मी आलो होतो आणि तिकडनं पोलीस लोक हाका मारत होते. आप्पांनी ऐकलं असेल किंवा सगळे वारकऱ्यांनी पण ऐकलं असेल. पोलीस लोक तिथून माईकमध्ये बोलत होते, दादासाहेबांचे वारकरी आलेले आहेत, त्यांना आत आणखी नसणारा प्रवेश करायचा आहे, त्यांना जाऊ द्या, ते माईकमध्ये सांगत होते. होय की नाही. आप्पाने ते सगळं मॅनेज केलं होतं, नाही तर आपण ते पूर्वी इकडनं येत होतो, हरिहरेश्वर मंदिराकडनं येत होतो आम्ही. तुम्ही सांगितलं म्हणून इथनं झालं आज, नाहीतर काय इकडनंच होतं आमचं. माझा विषय चालू आहे की पोलिसांनी पुकारलं, दादासाहेबांचे वारकरी आलेले आहेत आणि त्यांना कीर्तनाकरता जायचं आहे, त्यांना जाऊ द्या. बरोबर आहे, असं पुकारलं ना. वारकरी हा शब्द आणखी नसणारा व्यक्तिवाचक आहे का समूहवाचक आहे सांगा बरं. हां बरं का, समूहवाचक आहे, व्यक्तिवाचक नाही. म्हणजे एकवचनी शब्द नाही, हा बहुवचनी शब्द आहे, द्विवचनी नाही. एकवचनी द्विवचनी बहुवचनी संस्कृत व्याकरणामध्ये, आणि मराठी व्याकरणामध्ये एकवचनी आणि बहुवचनीच आहे, द्विवचनी नाही मराठी व्याकरणामध्ये बरं का. कसं आहे, हे समूहवाचक शब्द आहे वारकरी बरं का. त्याचप्रमाणे महात्मा संत भक्त हे जे शब्द आहेत हे सुद्धा समूहवाचक आहेत. हे आणखी नसणारे व्यक्तिप्रधान वाचक असं आणखी नसणारे शब्द नाहीत. व्यक्तीला निर्देश करून सांगणारे शब्द नाही आहेत हे बरं का. व्यक्तीला निर्देश करून सांगणारे शब्द नाहीत. मी का तर त्याचं उदाहरण पुढं देणार आहे, मी पुढं त्याचं उदाहरण देणार आहे तुम्हाला. म्हणजे मनामध्ये शंका निर्माण होत असेल, महाराज काहीतरी सांगतात उभारून असं तसं, म्हणजे मनामध्ये शंका होतीये ना, कोणालाही होतीये शंका निर्माण होत असेल, त्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला पुढं जाऊन बरं का. भगवंतानी संत भक्त महात्म्याच्या रूपामध्ये बरं का एकच सर्व आणखी नसणारा विचार करणारे, एक आणखी नसणारा संत मार्गाचा एक व्यक्ती समूह निर्माण केला नाही, एक व्यक्ती समूह निर्माण केला नाही बरं का. अनेक आणखी नसणाऱ्या संतांमध्ये विभागण्या केल्या, संतांमध्ये महात्म्यांमध्ये भक्तांमध्ये अनेक विभागण्या केल्या बरं का. अनेक विभागण्या झाल्या. काय काय विभागणी झाली बाबा, तर तुम्हाला सांगत जातो, आता लक्षात ठेवत जाऊ बरं, सांगत जातो, सगळं प्रमाणशीर सांगतो मी, उगं काहीही धादांत बोलत नाही, सांगत जातो. पहिली विभागणी झाली देवसंत बरं का. देवच संताच्या रूपामध्ये अवतीर्ण झाला. देवते संत निमित्त त्या प्रतिमा बरं का. ही विभागणी आहे, ही विभागणी आहे. दुसरे झाले वैष्णव संत. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया बरं का. काही झाले वारकरी संत. या वारकरी संताच्या मस्तके पायावरी, या वारकरी संताच्या, नाही का म्हणता येत होतं देवसंत म्हणून, नाही का, नाही म्हटले नाहीत. वारकरी संत विभागणी करून सांगितलं. वैष्णव संत सांगितला, काही भक्त संत सांगितले बरं का. भक्त संताच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. काही वेळेला संताच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले बरं का. संतच आणखी नसणारा संताच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. उदाहरण सांगू, तुमच्या रोजच्या पाठातलं उदाहरण आहे, तुमच्या रोजच्या पाठातलं प्रमाण आहे. चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, ए पाठीमागे उभे डोळा लावून ते जणे, ए पाठीमागे उभे डोळा लावून ते जणे,
वळवंटापासून महाद्वारापर्यंत हे महात्मापासून महाद्वारापर्यंत सौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी सौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी सौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे उभे डोळा लावून ते जाणे लावून जाणे लावून ते जाणे वळवंटापासून महाद्वारापर्यंत वळवंटापासून महाद्वारापर्यंत हे वळवंटापासून महाद्वारापर्यंत वळवंटापासून महाद्वारापर्यंत सवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळा लावणी उभी तेजनी बरं का. हा काय आहे हे भक्त संतांची उपमा आहे म्हणजे भक्त संतांच्या रूपामध्ये अवतीर्ण झाला म्हणजे 4 युगापासून असं आणखी नसणारं चालत आलेली ही प्रक्रिया आहे. 4 युगापासून कसं कसं झालं काय झालं ते नंतर विषय परत मी कधीतरी सांगेन म्हणे. माझा विचार एवढाच चालू आहे की संतांमध्ये अनेक आणखी नसणाऱ्या संतांचे विचार बरं का मांडणारे अशी आणखी नसणाऱ्या अनेक संतांच्या आवृत्त्या आणखी नसणारी भगवंतांनी निर्माण केल्या. अनेक संतांच्या आवृत्त्या निर्माण केल्या. ज्ञानोबराय बरं का संतच आहेत पण वेगळ्या संबंधातले. तुकोबराय संतच वेगळ्या संबंधातले. सद्गुरू दादासाहेब संतच वेगळ्या संबंधातले. महाराज संतच वेगळ्या संबंधातले बरं का. म्हणजेच विचार असा की प्रत्येकाच्या संबंधामध्ये आणखी नसणारी विभागणी करून ठेवली. का केली बाबा असं तर त्यांची आणखी नसणारी ओळख पटावी ह्याकरता म्हणून असं आणखी नसणारी भगवंतांनी विभागणी केली. ज्ञानोबरांच्या संबंधामध्ये देवसंत म्हणता येतं खरं आपल्याला पण 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 बरं का तर देवाची उपमा आणखी नसणारी बरं का त्या महात्म्यांना त्या ज्ञानोबरांना कोणी जर दिलेली असेल तर भक्तांनी दिली गेली. भक्तांकडनं दिली गेली देवाची उपमा बरं का. अवतार पांडुरंग नाव ठेविले हिंगर तसं असं आहे बरं का. दुसऱ्यांकडनं दिली गेलेली आहे म्हणजे इतरांकडनं दिली गेली. लोकांनी आणखी नसणार अनेक संबंधामध्ये सांगितलं. कसं सांगितलं बाबा आणखी नसणारे ज्ञानोबराय म्हणजे आणखी नसणारं कसं आहेत बरं का तर ज्ञानी